पोल्ट्रीवरच राहत असतील. आपली दुसरी फेरी ना मग आपण नदीवर पण गेलतो ना. इथं भारी आहे ना नदीवर, पण रस्ता नाही बरोबर थोडं पायी जायला लागते ना. ते पाषाणेला जाईल ना गाडी आज आपली पाषाणापर्यंत रस्ता पडून आले. हो का माशाला गेलते. माशाला तब्येतीला काय झाला? तब्येतीला हां ऑपरेशन करून आलं. असं गेलं का? येतं पाणी दे. हां येतो येतो. कुठून? बदक आहे. पिल्लू बघ बदकाचं. मस्त आहे पिल्लू. घर आहे आतमध्ये. राहतं पाणी असं 12 महिने राहतंय. पंपाचं पाणी. हां आता आले. शनिवारी आम्ही तास काढू. शहरापेक्षा कितीतरी भारी. आपल्या त्या गावापेक्षा पण मस्त आहे. आणि यांना पण बैलांना पण गारवा आहे, पाण्याची सोय आहे, नदी आहे. हां बोला. सर आम्ही या वेळेला याच्या अगोदर खांद्यावर पाणी घेऊन भाजीपाला शिपायचो. त्या भाजीने आम्हाला सरकारी व्यवसाय काढून आम्हाला मोटर पंप मिळवून दिले. अजून भाजीपाला काय गोष्टी वाढवीत घेतल्या. तर मग त्या ओपून आणि त्याची मिळवणूक करून त्याची हळूहळू एक शेड बनवून घेतला. एक शेड बनवून तर अजून परत आम्ही 2 शेड परत आलोय. तर इथून आता आपली पद्धती साधारण तेवढी पुढे चालले. हां अजून जर इथून पुढे आपण करत घेतलं तर अजून पुढे जाऊ. आता कितीची बॅच आहे? आता बॅच आमची जवळजवळ 4000 पक्षींची पडते. 4000 पक्षींची पडते. गाडी घ्यायला येते इकडं मग? हा गाडी त्यांची स्वतः येते का? आता इथं राहता की गावात जाता मग? कोण आम्ही दिसणार राहते इथं राहते. उलट इथं गारवा आहे ना, शांतता आहे. ही जो धंदा व्यवसाय ना इथं राहून स्वतःच्याच माणसाचा धंदा आहे. नाही खरं ते मजूर ठेवून नाही परवडत. मजुरीत जर माणूस ठेवला ना तो देखरेख करणार नाही जास्त. परत ते काही मोठी हेच होते. मग स्वतः जर माणूस असला तर तोच व्यवसाय करू शकतो.